नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. तर संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आज मी तुम्हाला भुईमूग तोडणी म्हणजे काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला तर आता आपण आलेलो आहे शेतामध्ये. तर तुम्ही पाहू शकता ही एक पट्टी आहे. त्या पट्टीमध्ये 12 कुणग्या आम्ही भुईमुगाच्या केल्या होत्या आणि 5-6 दिवस झाले आम्ही ते तोडणी चालू केली होती. तर तुम्ही पाहू शकता हा भुईमूग आहे. 12 कुणग्यांच्या मधला 2 कुणग्या राहिलेल्या होत्या आणि बाकीच्या आम्ही सर्व भुईमूग काढला होता. तर भुईमूग कसा काढला जातो किंवा कशा पद्धतीने जातो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तर तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा ह्या जाळी अशा पद्धतीने उपडून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे जाळी उपडतात. तर ह्या जाळी तुम्ही अशा उपडून घ्यायच्या आहेत आणि ज्या काही राहिलेल्या शेंगा आहेत उपडून झाल्यानंतर त्या आपण त्या बकेटमध्ये टाकायच्या आहेत. उपडतावेळी ज्या काही घट्ट असतात त्या तशाच जमिनीमध्ये शिल्लक राहतात त्या आपण हे करायचं. त्यानंतर हे असं हातरून घ्यायचं आहे जेणेकरून ते उन्हात वाळतात आणि आपल्याला ते तोडण्यासाठी हलके पडते. तर तुम्ही पाहू शकता या उपडून झाल्यानंतर त्या एका ओळीमध्ये आपण टाकायच्या आहेत. या वाळण्यासाठी टाकलेल्या आहेत आणि त्या वाळलेल्या अशा तोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता एक एक आपण झाड हातामध्ये घेऊन त्या शेंगा तोडायच्या आहेत आणि आपण त्या बकेटमध्ये टाकायच्या आहेत. जादा प्रमाणात उन्हामध्ये आपण त्या शेंगा वाळवल्या तर त्या आपल्याला तोडण्यासाठी हलक्या जातात. त्यामुळे आपण त्या शेंगा हातरून घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला तुम्ही पाहू शकता हातरलेल्या शेंगा वाळण्यासाठी एका जाळीला 30 ते 35 शेंगा आहेत. तुम्ही पाहू शकता आणि ज्या तोडलेल्या आहेत त्या एका तरटीवर त्या हात ठेवलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. सर्व तोडून झाल्यानंतर ते आपल्याला 1-2 वेळा ते वाळवून घ्यायचे आहेत आणि आपण त्याचे त्याला गाळून आणू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.